मेरे साथ और एक और ये जो नारायणी सप्ताह है तो दिल्ली और जो कुंभ मेला के जब साधु होते हैं ना तो हमारे पुराने के स्वामी मंडलेश्वर गिरी तो ये मेरा निमंत्रण जो भेजा मुझे नारायणी सप्ताह पत्रिका तो हमारे स्टेटस पे हमने रखा तो पूज्य स्वामी जी मुझे बोले अरे महाराष्ट्र में हमने संपूर्ण स्वामी का नाम सुना है लेकिन ये नारायणी सप्ताह क्या होता है ये हमें आपकी लाइन सुनना है। तो उन्होंने कहा था हिंदी में करो, इसलिए हम लोग हिंदी में रहे थे क्योंकि वो सुन रहे थे। आपसे है आप लोग हिंदी सुनिए मराठी सुनिए। मराठी सुनना है तो एक काम करो हिंदी किसको नहीं आती जरा हाथ पर उठाना। एक दो तीन हिंदी चार ये है ना बाबा ये सब लोग झूठ बोलते हैं। नहीं ये बहुत झूठ बोलते हैं आप लोग वाले। जब मैंने कहा हिंदी किसको नहीं आती हाथ उठाना तो इन लोगों ने हाथ उठाए ये भी तो हमने हिंदी में पूछा है। ये काम मराठी में हिंदी किसको नहीं आती कोई बात नहीं। जैसे आज्ञा दे वैसे हम करने का प्रयास करेंगे। महाराष्ट्र है और देहात भागे स्वामी जी के लिए हिंदी में शुरू किया था जो किसी लाइन पे थे। ये संकट स्वामी जी का क्या होता है सुनना है। देखो हमारे स्वामी जी महाराज ने कितना है कि दिल्ली हरियाणा हरिद्वार तक पूज्य स्वामी जी की सप्ताह की कीर्ति। मराठी में सुनेंगे लेकिन मेरी मीडियम है। हम जहाँ भी करते हैं तो बीच में आपको राधे बुलवाते हैं। आप लोग टीवी के माध्यम से घर बैठे देंगे होंगे आप लोगों को तो घर बैठे हम लोग राधे की हमारी आदत है। एक बार जोर से बोलो राधे और जोर से बोलो। मराठी का सुनिए ना तो इतने छोटे हम मराठी नहीं करते। मराठी सुनने से जोर से बोलो राधे का सोचेंगे आप लोग। महाराष्ट्राची पवित्र महिना आहे आणि या महाराष्ट्राच्या पवित्रमध्ये चंपावती नगरीच्या चरण सानिध्यात सद्गुरु भजनानंदी पूज्य वारकरी साहित्य प्रेरणास्थान पूज्य बळकट स्वामी महाराजांच्या या नारायणी समाधीमध्ये आज कथेचा शुभारंभ झालेला आहे। कथेच्या सुरुवातीलाच माझं श्रद्धास्थान आणि आपल्या सर्व परिसराचं वैभव पूज्य स्वामी महाराजांच्या स्वरूपात ज्यांना पाहतोय परम पूज्य लक्ष्मण बाबा मेंगडे खरं तर नाव योग्य नाही पण पुढच्या चॅनलच्या माध्यमातून पूज्य बाबाजींनी आशीर्वाद दिले आणि काही दिवसापूर्वी बाबाजींच्या माध्यमातून दिनेश महाराजांनी संपर्क केला म्हणे शास्त्रीजी आम्हाला नारायणी सप्ताहामध्ये कथा पाहिजे। खरं तर या नारायणी सप्ताहामध्ये कथा मिळावी मिळावं म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात दिग्गज वाढत आहे। त्यांचा अधिकार आहे पण माझा अधिकारही नाही माझं असं नाही माझी सेवाही नाही पण मला माहिती नाही माझ्या जन्माचा उदय झाला आणि स्वामी महाराजांची सेवा करण्याचा सुअवसर कथा ही मी नेहमी सांगत असतो जिथे आम्ही कथा करायला जातो त्या गावकऱ्यांचं तिथे करायला कथा ऐकायला मिळेल त्यांचं भाग्य। पण अंगामध्ये हे सगळे ऐकतोय इथं नारायणी सप्ताह कथा हे आमचं भाग्य। मंडप दादा ती माझी मंडप दादा फोन वाले माझी कथा असताना काम बंद सर्व लक्ष चाललं जे काही नंतर करा नाही तर मग राहिला असेल राधे वर्ष
भक्तीचा प्रथम दिवस आहे. माझ्यासोबत माझे सहकारी दिग्गज मंडळी आहेत. उत्तम सामुश्री आहे, देखणारा मंडप आहे. खरं तर आपल्या अंदाजाच्या दृष्टीने तुम्ही खूप छान नियोजन केलेलं म्हणजे अतिशय नजर लागेल या स्वरूपाचं तुम्ही आयोजन केलेलं आहे. आणि नारायण सप्ताह म्हटलं की त्याचं वैभव वेगळंच असतं. आणि या कार्यक्रमामध्ये भरगच्च अशी कार्यक्रमाची रेषा आहे. स्वामी महाराजांची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनाचा पहिला आहे. भारतभराच्या आश्रमामध्ये आम्ही कथा हिंदी पंजाबी गुजराती वेगवेगळ्या भाषेमध्ये कथा करण्याची संधी आम्हाला मिळते. पण ज्या वारकरी संप्रदायाचे आम्ही पायिक आहोत, ज्या वारकरी संप्रदायाचा आपल्यापर्यंत पोहोचलोय, त्या वारकरी संप्रदायाचे दैवत वारकरी संप्रदायातील भजन म्हणजे काय या भजन शब्दाची व्याख्या त्यांनी वारकरी संप्रदायाच्या तळागाळापर्यंत पोहोचवली. ते म्हणजे सद्गुरू स्वामी महाराज. गाणारी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी सांगतो पूज्य स्वामी महाराज म्हणजे भजन आणि त्यांचा श्वास होता. स्वामी महाराजांचा काळा जेव्हा चालायचा, आज जशी कीर्तनाला लाखो लोकांची गर्दी असते तसं स्वामींचं भजन ऐकायला रस्त्याने लोक बसून भजन ऐकायचे. हे आमच्या ज्येष्ठांकडे ऐकलेलं आहे. आणि त्या परंपरेत इथे आपण सेवा करायला मिळतं. इथे व्यवस्थापन पाहता इथे व्यासपीठावर बसायला मिळतं हे आनंद जन्माचं भाग्य. माझ्या एक गोष्ट लक्षात आली. स्वामींच्या सप्ताहामध्ये स्वामींचं सप्ताहाचा नारळ घेण्यासाठी अनेक गावं उत्साही असतात. प्रत्येकाची झुंबड पडलेली असते. इथे कीर्तन मिळावं म्हणून अनेक जण उत्साही असतात. इथे सामुश्रीची सेवा करायला मिळावी, मंडप मिळावी, इथे कोणत्याही कोणतीही सेवा करण्यासाठी मिळावी याच्यासाठी अनेक जण उत्साही असतात. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली, जोपर्यंत माणूस योग्यतेला प्राप्त होत नाही आणि सद्गुरू स्वामी महाराज त्याला प्रेरणा देत नाही तोपर्यंत त्याला सेवा मिळत. अनेक वर्षातील ही झटत आलेली मंडळी आहे. म्हणून मला एक वाक्य आठवलं बाबा इथे, यहाँ सेवा करने के लिए तो सपने से सब लोग सजाते हैं मगर टूट भी जाते हैं. और स्वामी महाराज की वीरता नारायण सप्ताह में कथा कीर्तन प्रवचन करने के लिए और सुनने के लिए वही आ पाते हैं जिसे मेरे सद्गुरु स्वामी महाराज बुला रहे. स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाशिवाय इथे पाणीही हलू शकत नाही. हे सामर्थ्य आहे. आज त्यांच्या आशीर्वादाने श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याची संधी मला प्राप्त झाली. खरं तर माझं भाग्य व्यासपीठावर नवोदित कथा प्रवक्ते त्यांच्या समोर कथेचं गाणं गाणं म्हणजे थोडं मुळाला स्पर्श करावा लागेल, नाहीतर अवघड आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही, यांना आवडतच असं कारण प्रेमाचं नातं आहे, लाडाचं नातं आहे. त्याशिवाय बोलायला राहते. तुम्ही राधे राधे नाही म्हणता तर मी हिंदीत कथा चालू करेन. मग तुम्ही ठरवायचं काय करायचं. आणि तुम्हाला हा माझा 7 दिवस त्रास आहे, 2 ते 5 राधे राधेचा एवढा त्रास तुम्हाला माफ होणार आहे. श्रीमद भागवत कथा आपण अंदावरीमध्ये यापूर्वी ऐकलेल्या असतील, पण नारायण सप्ताहाची पहिली कथा आहे. तर मुळात श्रीमद भागवत म्हणजे काय या प्रश्नाकडे आपण सर्वजण दृष्टी टाकूया. ऐकणारे जाणकार मंडळी वारकरी संप्रदायाची पायिक आहेत, साधनाशील आहेत, वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहात. तुमच्यापुढे श्रीमद भागवत कथेचं रस पान करणं, ज्ञानामृत पाजणं म्हणजे अगदी दिव्यापुढे सूर्यापुढे दिवा लावण्यासारखं ठरेल. पण ठीक आहे, लावण्याचा प्रयत्न तर आपण केला पाहिजे.
तर श्रीमद भागवत म्हणजे काय? का ऐकायची भागवत कथा? कशासाठी ऐकायची भागवत कथा? भागवत कथा ऐकल्यानंतर काय होतं आणि नेमकं श्रीमद भागवत म्हणजे काय? या विविध प्रश्नांकडे आपण दृष्टी टाकण्याचा प्रयत्न करूया. आणि आज भागवत कथेचं महात्म्य महिमा आहे. तर श्रीमद भागवत कथा ऐकायची तर त्याचं मुख्य कारण आहे जन्माला आलेला प्रत्येक प्राणी हा दुःखी आहे. जन्माला आलेला प्रत्येक प्राणी हा व्यथित आहे, दुःखी आहे. नव्हे तर प्रत्येकाच्या जीवनाची जर इतिहास पाहिला, स्टोरी पाहिली तर प्रत्येक माणूस काही ना काही कारणाने दुःखी आहे. आचार्य तुलसीदास गोस्वामी रामायणामध्ये चौपाई करतात. आचार्य तुलसीदास गोस्वामी म्हणतात, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिना राहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी मेरे राम के दास. आचार्य तुलसीदास गोस्वामी किती गोड सांगतात. कोई तन दुखी तो कोई मन दुखी, तो कोई धन बिना राहत उदास. तन शब्दाचा अर्थ शरीर, तन शब्दार्थ शरीर. काही माणसांची प्रॉपर्टी असते खरोपती. पण जर त्या जेवायला बसले शेजारी बसले जेवायला मुलाच्या वारीची भाकर खातात. हे गुलाबजाम खाऊ शकत नाही. बोले घ्या गुलाबजाम न म्हणले शुगर आहे आम्हाला. मग साखरेचे पोते नव्हे शुगर का चेअरमन आहे, पण साखरेचा चहा पिऊ शकत नाही. याचा अर्थ कोई तन दुखी, तन शब्द शरीर. आचार्य मन दुखी. काही माणसं शरीराने मजबूत आहेत, आर्थिक मजबूत आहेत, मनाने दुखी आहेत, कारण त्यांचं ऐकत नाही. करतोय आणि होतही मन दुखी. कोई धन उदास. काही जण धनाने उदास आहेत. म्हणजे म्हणणंच असं आहे, थोड्या सर्व दुखी आहेत. मग आपण दुखी जीव आहेत. आपल्या जीवनाचे काही ना काही व्यथा आहे. मग ही व्यथा करण्यासाठी काय आहे? तर तुमच्या जीवनाची माझ्या मातृशक्ती सर्वांनी नीट ऐका. आपल्या जीवनातली व्यथा असं जर वाटत असेल तर तुमच्या व्यथा करण्यासाठी एकच साधन आहे, म्हणजे श्रीमद भागवत कथा. जन्म की व्यथा. जय 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 नकशा, जय 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 नकशा, जय 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 नकशा, जय 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 नकशा. श्रवण करने से मिट जाती है जीवन की व्यथा, उसे कहते हैं श्रीमद भागवत. माझ्या जीवनाची व्यथा व्हावी असं वाटत असेल तर जीवनामध्ये श्रीमद भागवत हा श्रवण करा. आता श्रीमद भागवत म्हणजे काय? कथा ऐकायची संदर्भ तुम्हाला मिळालं. आता भागवत कथा म्हणजे काय? भागवत शब्दाची व्याख्या काय? माझ्या समोर परीक्षक आहेत. भागवत शब्दाची व्याख्या जर आपण परिच्छेदाने
परिच्छेदानी केली भाग अधिक बरोबर भागवत. आता भाग म्हणजे काय वत म्हणजे काय बरोबर म्हणजे काय याचा अन्वय पाहण्याचा प्रयत्न करूया. तर भाग शब्दाचा अर्थ हिस्सा. भाग शब्दाचा अर्थ काय होतो हिस्सा. अगदी आपण शेतकरी माणसं आहे, खेड्यापाड्यानी माणसं आहे. भाग हा शब्द नित्य व्यवहारातला आहे. आठवण देऊ का एखाद्या वडिलाला 3 मुलं असतील, कालांतराने त्यांचं घरात नसेल तर ते विभाजन करायच्या वेळेला गावातली 4 माणसं एकत्र येतात आणि एकच मुद्दा मांडतात. याच्या प्रॉपर्टीचे काय करा भाग करा म्हणजे हिस्से करा. तर भाग शब्दाचा होतो हिस्सा आणि वत शब्दाचा होतो प्राप्त करणे. वत शब्दाचा काय होतो प्राप्त करणे म्हणजे आपल्या वडिलांची प्रॉपर्टी 3 भाऊ भाग करतात. 3 भाग त्याचे वाटले जातात आणि ते आपण करून घेतो. बरोबर तसे नाही तर कोर्टात जातो, भांडण घेतो का नाही व्यवहारामध्ये. मग तसं तुमचे वडील त्वमेव पिता सद्गुरु संत आणि भगवंत आपले आई-वडील आहेत. आई-वडील ही संतांनी दिलेला भागवत ठेवा. आपल्या हिस्सा आहे आणि तो श्रवण करून असा करणे म्हणजे तो प्राप्त करून घेणे याचं नाव भागवत. तर भागवत शब्दाचा अर्थ अगदी सुटसुटीत तुमच्या समोर लक्षात असेल. भाग अधिक वत बरोबर भागवत शब्दाची व्याकरणाची आपण करूया. भगवताम भक्तानाम वैष्णवरम प्रियम भागवतम. भक्तानाम वैष्णवानाम भगवंतानाम परम प्रियम भागवतम. जे देवालाही प्रिय आणि जे भक्तालाही प्रिय त्याचं नाव भागवत. ज्याच्यामध्ये देवाची कथा आहे, ज्याच्यामध्ये कथा आहे त्याचं नाव भागवत. भक्तानाम वैष्णवरम प्रियम भागवतम. आणि यापेक्षा पुढे जाऊन सांगेल भक्ती ज्ञान वैराग्य आत्मसात घ्यायचं असेल तर भागवत ऐका. जरा जोरशी बोलून मग भागवतामध्ये ज्ञान वैराग्य कसा प्राप्त होईल. माझ्या सगळी छोटी बाळ बसलेली मी तुमच्याशी प्रश्न विचारणार. भागवत शब्दामध्ये किती अक्षर आहेत बोला. किती अक्षर आहेत 4. कोणते बरोबर. एका अक्षर बाबा शाळा आता आहे का भागवत शब्दामध्ये किती अक्षर आहे 4. पहिलं दुसरं तिसरं चौथं एका अक्षराचा अर्थ पाहूया. आता हा म्हणजे भक्ती. हा म्हणजे ग म्हणजे ज्ञान. हिंदी शब्द ज्ञान त्याला ज्ञान म्हणायचं. हा म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान आणि तिसरा शब्द काय व म्हणजे वैराग्य. ऐका भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान भ म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे त्याग. भक्ती ज्ञान वैराग्य त म्हणजे त्याग. ग म्हणजे पुढच्या वर्षी कथा झाली. बाहेरून बोलायचीच गरज. अंदाज विचारा तुम्ही. भ म्हणजे काय रे बाळा. भ म्हणजे काय कधी विचारा. उद्या तरी सांगणार कारण तुम्ही आमच्या परीक्षे घेत. राधे. याचा एक आपण लक्षात ऐकणारी मंडळी म्हणून सांगण्यासाठी मला उत्साह मिळतो. आणि काय असतं सोन्याची परीक्षा घेणारा सोनाचा असेल सोन्याला द्यायला मजा येते. म्हणजे परीक्षेच्या समोर आहे. त्यामुळे उतरायला काही अडचण नाही. चालेल पण डेअरिंग केली पाहिजे. राधे बोलून
आता भक्ती ज्ञान वैराग्य मला अर्थ सांगितलं, पण तो साथ कसा करायचा आपण बघूया. तर एक मित्रांनो, भागवत कथा अनुष्ठान पद्धतीने श्रवण केली आणि भागवत कथा सत्संग पद्धतीने श्रवण केली. कथेच्या दोन प्रकार आहेत. आचार्य दिनेश महाराज भागवत कथेचे दोन प्रकार आहेत. एक आहे अनुष्ठान पद्धती आणि दुसरी आहे सत्संग पद्धती. आता स्वामी महाराजांच्या नारळीची कथा होते ही सत्संग पद्धतीची. इथं नियम नाही, इथे अनुष्ठान नाही. पण जेव्हा एखादी वडिलांच्या कथा त्याच्या दोषाच्या निमित्त कथा करतो, तिथे अनुष्ठान पद्धतीने झाली पाहिजे. अनुष्ठान पद्धतीचे नियम असे आहेत की अनुष्ठान पद्धतीने कथा म्हणजे काय, तर व्रत वैकल्य धारण कथा करणे. खरं तर कथेचे प्रवक्ता आणि भागवत श्रोता यांनी कशा पद्धतीने अनुष्ठान केलं पाहिजे याची काही नियमावली येते. भागवत कथेचा पहिला नियम आहे 7 दिवस पर्यंत कथा ऐकत असताना कथा ऐकावी. उपवास मग तो उपवास खिचडी खाऊन नाही, तर श्रीमद असं उदाहरण देतं. गो मातेचं गावरान गाईचं तूप 7 दिवस प्यायचं आणि मग उपवास करायचं. असं उपवास कोणाला शक्य आहे का आपल्यापैकी कुणाला? चहा नाही, कॉफी नाही, खिचडी नाही, काही नाही, फक्त गावरान गाईचं तूप प्यायचं. महाराज एक म्हटलं की चूक आणि तुम्ही म्हणता गावरान गाईचं खायचं. इथं मिळत नाही. मिळालं तरी आम्हाला पचत काहीतरी ऑप्शन द्या, डिस्काउंट द्या. आम्हाला डिस्काउंट मागण्याची सवय. आचार्यजीने डिस्काउंट दिलं. किमान वास शब्दाची व्याकरणाच्या जर केली आणि कथा ऐकली तरी आपलं सार्थ होतं. उपवास शब्द व्याकरणाचा पाहिला तर उप म्हणजे जवळ आणि वास शब्दाचा वसती धातून वास होतो. वसती म्हणजे राहणे. ज्या क्षणी आपण देवाच्या चरणी सतत राहतं त्या दिवशी खरा उपवास नाही. शरीराला विनाकारण त्रास. जर उपवास मन भटकत असेल तर व्याकरण त्या वासाला समर्थन देत नाही. ज्या क्षणी आपण देवाच्या चरणाजवळ अखंड असेल तर खरा आणि तो उपवास होतो. जसं ध्यास लागला, कधी नारायण जवळ, कधी सुदामाचा कार्यक्रम होईल आणि कधी आम्ही पालखीला जाऊ. ज्या तीव्र इच्छा निर्माण झाली अंधकारांना तसा रोज तुमचा वाद घडत होता. भले भाकरी खाऊन सुद्धा, कारण मन लागलं होतं स्वामींच्या चरणावर. सत्ताच्या मॅनेजमेंटमध्ये ही खरी शब्दाची व्याख्या. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. तसं श्रीमद भागवत श्रवण करत असताना आपलं मन सर्वांगाचे कान करून भागवत कथा श्रवण करणे म्हणजे उपवास करणे. राधे. दुसरी गोष्ट, ब्रह्मचारी पालन करून कथा ऐकली पाहिजे. तिसरी गोष्ट, कोणतंही व्यसन एखाद्या तंबाखू असेल, सिगारेट करत असेल, ड्रिंक करत असेल, अन्य व्यसन करत असतील तर ज्या गावात असा गाव होतो त्या गावात कमीत 8 दिवस कोणीतरी करायचं नाही. हा संकल्प घेऊन जर कथा ऐकली तर काही पदरात पडेल. नाहीतर जरी 6 केले आणि किती जरी ऐकल्या काही होणार नाही. आजपासून संकल्प घ्या. आम्ही कोणी तंबाखू खात असू, कोणी शिगारी उडी ओढत असू तर किमान लोक 7 दिवस अंगामध्ये आहे तोपर्यंत आम्ही सिगारेट तंबाखू खाणार नाही. नाहीतर इथं महाराज कधी महाराज नवीन पद्धत ऐकली महाराजांसमोर असं करू नका मायबाप. महाराज जरी परिचयाचे असले तरी हे मला ठरवेल. भागवत अनुष्ठान पद्धतीने श्रवण करा. 100% आत्मविश्वास सांगतो. माझं जीवन मी भागवत समर्पण केलेले आतापर्यंतच. माझं एवढं सेवाने बाबा. जर श्रद्धेने आणि अनुष्ठान पद्धतीने कथा श्रवण केली ना तर 100% जीवनाचं नाही परिवर्तन झालं. मनाचे बक्षीस
फक्त कथा ताकदीने ऐका, त्या सामर्थ्याने ऐका, त्या जिज्ञासूने ऐका. तुमच्या माझ्या जीवनाचं परिवर्तन झालं पाहिजे. तुमच्या माझ्या जीवनाला एक नवीन दिशा झाली पाहिजे. अनुष्ठान पद्धत आणि सत्संग पद्धत. तर तुम्ही जे भागवताची व्याख्या सांगितली, म्हणजे भक्ती, म्हणजे ज्ञान, म्हणजे वैराग्य, म्हणजे आम्हाला बेनिफिट काय, प्रॉफिट काय? कारण आम्ही संसारिक माणसं आहे. कोणतंही काम करतो त्याच्या मागे काय शोधतोय? प्रॉफिट. बिना प्रॉफिट घरातून बाहेर सुद्धा पडत आम्ही ठरवलं असतं आज याला गाडायचं, आज त्याला टाकायचं, आज घरात एवढा ही संसारिक आहे. तो दोष आपला नाही, हा त्या प्रपंचाचा दोष आहे. मग आम्ही कथा ऐकली 7 दिवस तुमची, आमचं प्रॉफिट काय, बेनिफिट काय? तर बेनिफिट काय ते ऐका मित्रांनो. जर तुम्ही श्रीमद कथा शांत आणि ऐकली तर प्रथम आमच्या कर्णामध्ये प्रादुर्भाव होईल. म्हणजे भागवत शब्दातला पहिला अक्षर विराजमान होईल. भागवताचा पहिला अक्षर काय? भ म्हणजे भक्ती. अर्थात श्रवण केली तर अंतःकरणामध्ये भक्तीचा प्रादुर्भाव होईल. निर्माण म्हणजे जो कधी मंदिराकडे जाणारा ऑटोमॅटिक कथा येऊन बसेल. त्याच्या कारणात काय निर्माण झाली? भक्ती. चला अंतःकरणामध्ये निर्माण झाली. भक्तीचा वास भक्ती अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाली. त्याच्यानंतर काय होईल? भक्ती उत्तर भक्ती वाढली तर ज्ञानोती अंतःकरणामध्ये प्रविष्ट करेल. आणि त्यानंतर भक्ती प्रविष्ट झाले की ऑटोमॅटिक भगवंत ज्ञान प्राप्त होईल. म्हणजे शब्दाचं काय ग म्हणजे ज्ञान. पहिली भक्ती अंतःकरणामध्ये ज्ञान आणि एकदा कर्णामध्ये ज्ञान आलं. ज्ञानाचे आहेत, परोक्ष ज्ञान. हे तुमच्या अंतःकरणामध्ये आल्यानंतर ऑटोमॅटिक एखाद्या विषय जर तुम्हाला ध्यान झालं त्याच्या यथाची तुम्हाला ओळख मारायला वेळ लागत नाही. अंतःकरणामध्ये भक्ती आणि अंतःकरणामध्ये ज्ञान झालं ऑटोमॅटिक जगताविषयी वैराग्य निर्माण होईल. भक्ती ज्ञान आणि तिसरा शब्द वैराग्य तुमच्या मनात येईल. माणसाला सहज वैराग्य होत नाही. वैराग्य माणसाला करावी लागते. प्रथमतः भक्ती केल्यानंतर ज्ञान व्हावं लागतं. काय निर्माण होईल? वैराग्य म्हणजे काय? बाबा समोर वेदांत शास्त्राच्या प्रमाणे विचारप्रमाणे वैराग्याची व्हायचं म्हटलं इह लोकापर्यंत आनंद भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. प्यारशी बोलो वैराग्याची व्याख्या अनुकूल असणाऱ्या त्यागाला आणि त्यागाला वैराग्य असे म्हणतात. वैराग्य श्रवण केल्याने अंतःकरणामध्ये प्रविष्ट होईल. आणि असं वैराग्य आल्यानंतर जगताविषयी त्यागाची भावना निर्माण होईल. म्हणजे आणि त्याग म्हणजे काय? विरक्त शरणम भार्या ही वृत्ती अंतःकरणामध्ये होईल. पण हे सर्व करण्यासाठी काय करावं लागेल? पहिल्या बसवलं जेवणाच्या कथेचा सुरुवातीला यावं लागेल. हे आपण केलं तर आपल्याला म्हणजे का ऐकायची कशासाठी ऐकायचं? भागवत कथा ऐकल्यानंतर काय होतं? एवढंच नाही तर जी माणसं म्हणतात ना आमच्या घरी लाखो रुपये महिन्याला येत. काही जणांचा प्रश्न आहे बाबा, खूप प्रश्न आमच्या जीवनामध्ये संसारिक माणसाच्या आमची पत्नी लाखो रुपये पगार आम्ही रिटायर झालो, आम्हाला पेन्शन, शेतातही माल येतो, महिन्याला लाखो रुपये घरी आम्ही सुखी नाही. काहीतरी उपाय सांगा. अशी बरेच अडचणी वाले त्यांच्यासाठी एकच उपाय. तुमच्या घरात रुपये सुख नसेल ना समजावं तुमच्या घरात पितृदोष आहे. काय आहे? पितृदोष आहे. हे करण्यासाठी काय करावं?
आचार्य देश महाराज भागवत श्लोक सांगतो धन्य भागवती प्रेत पीडा विनाशिनी आपल्या पितरांना करण्यासाठी धन्य भागवती वार्ता जर आपण कानावर ऐकली तर आपल्या पिढ्यांचं उद्धार करण्याचं सामर्थ्य माझ्या श्रीमद भागवतात एवढं सामर्थ्य श्रीमद भागवतात म्हणून भागवत अतिशय दुर्लभ आहे भागवत अतिशय मूल्यवान व्यक्तीला ऐकायला मिळते म्हणून सुरुवातीला श्लोक सांगून गेलो भागवतेन बहुसमर्थितेन सत्संगम लभते यदा शोवे अनंत जन्माचा भाग्य झाला तरच कथा प्रवचन ऐकायला जर श्लोक कळाला नसेल संत प्रमाण म्हणून रोजच्या भरले पाठात आठवण करून देऊ का आठवण करून देऊ का जन्म जन्मी जानी बहु पुण्य के जन्म जन्मी जानी बहु पुण्य के जन्म जन्म जानी बहु पुण्य के राधे राधे आता जरा ग्राउंड मोकळा झाले दबदबा निघून गेला आता जरा मोकळा घेतोय बाबा समोर असले की काही बोलतो जरा प्यारचे मार्ग राधे राधे आता व्यवस्थित दबाव नाही ना मॉनिटर बाहेर गेले दबाव आहे तर श्रीमद भागवत म्हणजे काय दादा मला थोडं बेस आले या मॉनिटर दोन्ही तर श्रीमद भागवत म्हणजे भागवत शब्दाची व्याख्या भागवत शब्दाचा परिचय करण्याचा प्रयत्न केला भागवतेच्या प्रारंभी 6 अध्याय आहे
भागवत नाहीये. अन्य पुराणाने भागवताची गायलेली महती त्याचं नाव महात्म्य. श्रीमद भागवत महात्म्य प्रथम गायल्या जातात. महात्म्य म्हणजे काय तर महात्म्य शब्दाचा अर्थ महिमा, श्रेष्ठत्व. एखाद्या व्यक्तीचा महिमा आपल्याला कळाला नाही तर आपण त्या व्यक्तीची चेष्टा करतो, त्याची मजाक उडवतो. का त्या व्यक्तीचा अधिकार आपल्याला कळाला नाही. पण जेव्हा गाव युद्ध त्या व्यक्तीच्या पाया पडतो, अधिकारी व्यक्ती मजाक करत जोपर्यंत कोणी व्यक्ती तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. मी वाक्य म्हणत नाही तर मोठी माणसं स्वतःचा मोठा कधी सांगत नाही. व्यवहारात सुद्धा जी माणसं मोठी आहेत ती स्वतःचा मना कधी बडबड करत नाही. जी माणसं असतात येऊन नसतात. आता बघा माझ्या छोट्या कथाकाराची स्वतःने दाणी आहे. हा मोठेपण आहे, मोठेपण आहे. अधिकारी पुरुष आहे, पण येऊन तर त्यांनी पाहिलं का नाही ही मोठी माणसाची लक्षण आहे. जी माणसं बडबड आम्ही काय समजावायचे याला काही येत नाही. ज्यांना काही येतं हे जे दाखवतात समजावतात काही येत नाही. आणि जी मोठी माणसं आहेत त्यांचा सदैव विनम्र स्वभाव असतो. आणि मला माझं नाही तर दोहा कबीरदास दोहा असा आहे. कबीरदास साहेब बडा बडा बोल सुनना. बडा नाक करे बडा बोल कभी हीरा कहे लाए मेरो मोल. हीरा हीरा डायमंड कधी सांगत नाही की मैं किंमतीचा आहे. तो कधी आम्ही सांगतो का नाही. त्याची किंमत आम्ही करतो. तसं मोठी माणसं मनात कधी सांगत नाही. तसं श्रीमद महात्म्य स्वतः बखान नाहीये. अन्य पुराणाने गायलेला महिमा आणि त्या महात्म्यातला पहिला श्लोक आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय सच्चित आनंद घन हे ज्याचं स्वरूप आहे. अशा भगवंताची ही भागवत कथा आहे. कथाची ऐकायची तर भगवान श्रीकृष्णाची. मग त्याच्या श्रीकृष्णाच्या स्वरूपाचं काय तर देवाचे दोन आहेत. एक सगुण आणि दुसरं निर्गुण. सगुण की निर्गुण आहे. तुला सगुण म्हणावं की निर्गुण तर मग त्याच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन करताना महात्म्याला पहिला शब्द केला सच्चिदानंद रूपाय. तो परमात्मा कसा आहे सच्चित आनंद घन आहे. आता एका शब्दाचा आपण परिच्छेद करूया. एका शब्दाचा पाहूया. सत म्हणजे काय, चित म्हणजे काय आणि आनंद म्हणजे काय. राधे जास्त नाही ना कळतं काय बोलत होते. सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, प्रकाश म्हणजे काय. सच्चिदानंद या शब्दाची व्याख्या पाहूया. तर सत शब्दाचा अर्थ सत्य. सत शब्दाचा अर्थ काय होतो सत्य. म्हणजे या जगामध्ये परम सत्य. तुम्ही आम्ही सत्य नाहीये कारण तुम्ही आम्ही असत आहोत. मला सांगा 100 वर्ष तुम्ही होतात का? होतात नाही. आणखी 100 वर्ष राहणारे नाही. आता कधी राहणार नो गॅरंटी नो वॉरंटी. आम्ही 100 वर्ष पूर्वी नव्हतो. 100 वर्ष राहणार नाही. आणि सांगता येत नाही. पण माझ्या तसं नाही. भगवान मी होता आताही आहे आणि नंतरही राहणार आहे. म्हणून ते सत्य आहे. आणि हे तुम्हाला विश्वास नव्हता म्हणून तुकाराम सत्य तू किती वेळा शब्द वापरला? 3 वेळा. तर एक सत्य भूतकाळ, एक सत्य भविष्यकाळ आणि एक सत्य वर्तमान काळ. भूत तुमचं व्याख्यान झालंय ना. हुशार आहे का? 3 काळ कोणता काळ? महाराज
उद्यापासून पुढे बसा. त्याशी बोलू राधे राधे. समोर आली माणसं लावत असतील पण बाल छान आनंद येईल. भूत भविष्य आणि वर्तमानी काळामध्ये जातो त्याला सत्य म्हणा. आणि लक्षात घ्या या जगात परमात्मा आहे म्हणून त्याला सत्य म्हणावं. तू सत्य विठ्ठला. आता शब्दाचा अर्थ प्रकाशमान. प्रकाशमान या जगात भगवंत प्रकाशमान आहे. तुम्ही आम्ही प्रकाशमान नाही. तुम्ही आम्ही परप्रकाशित आहोत. नीट ऐका. तुम्ही आम्ही कशा आहोत परप्रकाशित आहोत. भगवंत प्रकाशमान आहे. ईश्वर सहे शिव शिवंदर भगवान सत्य तोच आहे. ईश्वरही तोच आहे. सत्यम शिवम सुंदर. आपण सच्चिदानंद शब्दाची व्याख्या सच्चिदानंद सच्चिद प्रकाशमान. या जगात भगवंत प्रकाशमान आहे. तुम्ही आम्ही प्रकाशित. साधं विचारतो माझ्या बघा. आपली एखादी वस्तू हरवली तर आपण शोधण्यासाठी काय घेतो हातात? बॅटरी घेतो. बरोबर. दिवा घेतो, बॅटरी घेतो. आपली एखादी वस्तू अंधारात हरवली तर मग बॅटरी घेतो. तर मला एक सांगा, सूर्याची एखादी वस्तू हरवली, सूर्य, भास्कर, दीनानाथ, दिनेश, सूर्याचे नाव आहेत, त्याची एखादी वस्तू हरवली बरोबर, तर ते कोणत्या कंपनीची बॅटरी घेत असतील हातात? चला उत्तर द्या. दिवा घेतात का बॅटरी घेतात? आपली वस्तू हरवली की आपण दिवा किंवा बॅटरी वापरतो ना. मग सूर्य, भास्कर, दिनकर, दीनानाथ यांची वस्तू एखादी हरवली तर ती बॅटरी घेतात का दिवा? दिवा काहीच नाही. काय घेतात? काहीच नाही. का बरं? त्याचं कारण आहे, त्यांना दुसऱ्याच्या प्रकाशाची गरज नाही. ते स्वयंप्रकाशित आहेत आणि आपण परप्रकाशित आहोत. पण यापेक्षा 2 स्टेप पुढे जाऊन सांगेल, सूर्य जरी परप्रकाश स्वयंप्रकाशित असेल तरी तो स्वयंप्रकाशित नाही.
त्याला माझा भगवंत प्रकाश पुरवतो. म्हणून तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या सत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. अर्थात भगवंताच्या प्रेरणेने सूर्य चालतो. सूर्य जर मनाने चालला असता ना, तो सूर्य तुमच्यासारखा आळशी झाला असता, सकाळी 6च्या ऐवजी 10ला उगवला असता. आपण ड्युटी असते 9ला आणि कामावर हजर किती वाजता होतो? 10 वाजता. सूर्य स्वतःच्या मर्जीने चालत नाही. सूर्याचा रिमोट कंट्रोल माझ्या देवाच्या हातात आहे, म्हणून तो टायमावरच निघतो. कधी सूर्य म्हटलं का आज फार कंटाळा आलाय, थकून आलोय, म्हणजे आज थोडं लेट उगवू ना, कारण त्याला ऑर्डर सोडलेली आहे, समुद्ररेखानं ओलांडावी. त्याला काय दिली? ऑर्डर दिली. समुद्राला रेखा ओलांडायची नाही, सूर्याला टायमावरच निघायचं आणि टायमावरच त्यांनी मावळायचं. म्हणून स्वयंप्रकाशित परमात्मा म्हणून चित म्हणजे प्रकाशमान. आणि तिसरा शब्द आहे आनंद. आनंद म्हणजे काय? तर आनंद शब्दाची व्याख्या आहे, जो आत्मानुभूती मिळते त्याचं नाव आनंद. आनंद हा बाह्य शब्द नाही आहे, आनंद हा अंतरंग है. आनंद तो अंदर की बात है. आनंद दुनिया में बाहर खोजने को भी मिलेगा तो अंदर नहीं मिलेगा आपको आनंद. आनंद कहीं मार्केट में नहीं मिलता कि चलो हम चौसाड़ा गए, बीड़ गए और कोई दुकान में हमें आनंद नाम की चीज मिले ना. आनंद ढूंढना है, आनंद खोजना है, तो आनंद के लिए बाहर जाने की जरूरत नहीं. जब अंदर ढाक के देखोगे, आत्मानुभूति प्राप्त करोगे, तभी आपको जीवन में आनंद मिलेगा. आनंद शब्दाची व्याख्या आहे आत्मानुभूती, आत्मसन्मान, प्रसन्नता. ही शब्दाची व्याख्या आनंद आहे. आणि या जगात फक्त आनंद स्वरूप परमात्मा आहे. तुम्ही आम्ही आनंद, आपण फक्त आनंद सुखाचा भास आहे. आपण एखाद्याला विचारलं ना, महाराज तुम्ही कसे आहेत? काय नाही महाराज, आनंदी आहे. चेहरा सुद्धा नीट आनंदी करत नाही. चेहऱ्यावर 12, तोंडावर 12 वाजून सांगतो मी आनंदी आहे, किंवा चेहरा तरी हसून सांग मी आनंदी आहे. एखाद्याला विचारलं ना, काय बरं आहे का तुमचं? काय नाही महाराज बरं आहे, चाललंय, आनंदात आहे. मग हे सुद्धा नीट सांगत नाही, तू आपण आनंदी आहे का? नाही. आनंद फक्त परमात्मा आहे. म्हणून सच्चिदानंद रूपाय हे त्याचं स्वरूप आहे. सच्चित आनंद घन हे ज्याचं स्वरूप आहे. भगवंताचं कार्य काय? बरं, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. विश्वाची उत्पत्ती करणे, विश्वाचं पालन करणे आणि विश्वाचा संहार करणे हे त्याची कार्यक्षमता आहे. सामर्थ्य बोले तापत्रय विनाशाय. 3 प्रकारच्या तापाला तो नष्ट करायला सक्षम आहे. 3 ताप माहिती आहेत का तुम्हाला? कोणते कोणते ताप माहिती आहेत का? कोणते कोणते 3? हे म्हणतील यांचाच ताप झालाय आम्हाला, महाराज आणून तिथं ताप झालाय. जीव ताप माहिती आहे का तुम्हाला? थंडी ताप. ते ताप नाही, तर वेदांत शास्त्रामध्ये 3 ताप सांगितले: आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. या त्रिविध तापाची बोळवण करण्यासाठी तो सक्षम आहे, नष्ट करण्यासाठी तो सक्षम आहे. म्हणून तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. हा भागवत महात्म्यातला पहिला श्लोक आहे. शास्त्रीजी तरी पहिल्या श्लोकावर आपण बोलत गेलो, 7 दिवस इथे पुढे जायचं. कथा ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. नाहीतर आपल्या कथा फीड बसली म्हणायची, राधे राधे. तर श्रीमद भागवत श्रीमद भागवत कथा अतिशय गोड आहे, अतिशय श्रद्धायुक्त अंतकली तर आपल्या जीवनाचं सोनं होईल. आणि ही कथा आपण इथे ऐकतो ना, अशीच कथा नैमिष अरण्य नावाच्या भूमीमध्ये 88,000 मुखात ऐकली. तर नैमिष अरण्य म्हणजे काय? तर नैमिष
शब्दाचा अर्थ असा होतो निमिष. फार गोडे महाराज एक दिवस 88,000 ऋषी आणि भगवंताला म्हणतात घर तुम्हाला कधी पण रोज त्याशी बोलो राधे राधे. कथेला शिस्त पाहिजे, टापटीपणा शिस्त असलं तर मजा येते. हे म्हणजे असं झालं आव जाऊ घर तुम्हाला कोणी आणि टिकली मारून जा, व्यवस्थितपणा पाहिजे तर मजा येते कथेला. आजचा दिवस घेऊ आपण ऍडजस्ट करू, पण उद्याच्याला शिस्त म्हणजे काय पाहिजे. एका साईडला माता भगिनी, एका साईडला पुरुष, मध्ये एंट्री, पुढे एखादी रस्सी बांधून इथे रांगोळी. हे झाले इकडं पाकिस्तान, तिकडं बांगलादेश, तिकडं अमेरिका. इथं वाळू टाकलेली दिसली म्हणजे बाकी वाटतं आपल्याला. तुमचं बाहेरून पाठिंबा आहे का आम्हाला? असं आहे का? बरं म्हणलं तुम्ही निवांत बसले, एखाद्या वेळेस बाहेरून पाठिंबा असेल यांचा. त्याशी बोलो राधे राधे. जसं स्वतःच्या मुलीचं लग्न थाटामाट तसे हे रकम केले पाहिजे. या भागवून पोरीच्या लग्नात तिथं तर फार रात्र दिवस डोळ्यात तेल घालून का एकर वैकलं तर चालेल, पण पाहुण्यासोबत इज्जत नाही गेली पाहिजे. ही भावना आहे ना, तशी भावना ठेवा, परमार्थ नक्कीच मिळेल. आणि माझी भावना समजून घ्या. मी आले स्वामीजींच्या आणि या मला काय मी येईल असं करून घेईल. बरं स्वामींच्या आशीर्वादाने मला चालू आहे. एक दिघोळला चालू आहे रात्रीची, सकाळी श्रीगोंदा चालू आहे 8 ते 10 11. ती करून दुपारची इथं करायची, रात्री दिघोळला जायचं. म्हणजे जेवण सुद्धा गाडीतच आहे, फक्त हे प्रेमापोटी चाललंय आपलं, प्रेमापोटी. आणि कथा कशी असावी एक सिस्टमेट तुम्ही टी व्हीला पाहताय ना, म्हणून तर आपलं छोटं आपलं माझं काय म्हणणं आहे, कपडे साधेच असू द्या पण ते धुतलेले असावे. महिना धुवायचे नाही, तसेच घालायचे जुम्मा की जुम्मा. तर चांगली कपडे तुमच्या अंगावर 1000 रुपये मीटरचा आहे का 200 मीटरचा त्याला महत्त्व नाही, पण तो स्वच्छ असला पाहिजे का नाही. तसं कार्यक्रम तुमचा किती मोठा आहे त्याला महत्त्व नाही, थोडं टापटीपणा असला पाहिजे. तर उद्या आपण याच्यामध्ये काही बदल करूया. जर सगळी स्वयंसेवक मी तुम्हाला जाता जाता आयडिया पण देऊन जाईल कशा पद्धतीने करायचं. आणि कथा शांत चित्ताने ऐका, खूप छान मजा येईल. म्हणजे मला तरी वाटतं, कारण उत्तम साऊंड सिस्टीम आहे, देखना मंडप आहे, ऐकणारी जाणकार मंडळी आहे. माझी मातृशक्ती आज लग्न गावात असताना शेजारी बऱ्यापैकी उपस्थित आहे. तुम्ही भगवत बघताय तर कथेचा आपण आनंद घेऊ. नाही तर तुम्ही जर मला नाही ना साथ दिली तर मग मी एक काम करेन, हे चॅनलवाले आणि मी मस्त हिंदीत कथा ऐकून करू आपण दोघं, आणि सगळं जग ऐकलं. मग त्याला काय करायचं, टावर खालीच रेंज नसल्यावर. तुम्हाला जर रेंज नसेल तर मग आपलं वरच्या वर चालू द्या हवेत, बरोबर ना. तुम्ही मग रेंजसाठीच वर गेलते का? मला वाटलं तुम्ही मंडप वालेचे. चला प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो और जोर से बोलो. जाताना तुम्हाला सगळं सांगून जाईल. आता किती वाजले? तर भागवत कथा एक 10-15 मिनिटं बघूया आपण, आणि मग तुम्हाला नियम सांगून मी पुढे जाईल. एक संकीर्तन घेऊया. एक